ही गोष्ट मी कधी सांगितली नाहीये, पण मी वयवर्ष 6 होतं. हं. तेव्हा एका व्यक्तीने मला किडनॅप केलं होतं. जेव्हा भुजबळांचं प्रकरण सुरू होतं, तेव्हा तुमच्याकडे त्यांचे काही व्हिडिओज आलेले आहेत, की त्यांना व्ही-व्ही-आय-पी ट्रीटमेंट मिळते, व्ही-आय-पी ट्रीटमेंट मिळते. मग जेव्हा ते व्हिडिओज तुम्ही जनतेसमोर आणले आणि तरी या गोष्टीतून त्यांना सूट मिळाली. मग तेव्हा ॲज अ सोशल ॲक्टिव्हिस्ट तेव्हा तुम्हाला काय वाटलं? पहिलं काय झालं, की मला कळलं, की त्यांना जेलमध्ये एक 5 फुटाचा टीव्ही आहे हं. आणि ते त्याच्यावर हिंदी पिक्चर बघतात. म्हटलं हिंदी पिक्चर कसे बघतात? तर म्हणे पेन ड्राईव्ह. तर मला असं वाटतं, की नावाच्या पुढे जे फॉर्म भरताना, शाळेतला फॉर्म भरताना, नोकरीतला फॉर्म भरताना जे जात विचारली जाते ना, ती काढून ज्या दिवशी आपण काम करू ना, त्या दिवशी खरं देश बदलायला सुरुवात होईल. हे जात, पात, धर्म ह्या सगळ्या गोष्टी बदलायला हव्या. नमस्कार. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांना इंट्रोडक्शनची तर तशी गरज नाहीये. पण या फॉर्मॅटच्या एका फॉर्मॅलिटीसाठी मी एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. त्यांनी आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाने मोठमोठे विषय त्यांनी जनतेसमोर आणून एक स्वतःची नवीन ओळख निर्माण केली आहे. बरेचसे मुद्दे किंवा बरेचसे स्कॅम्स त्यांनी जनतेसमोर आणले आहेत आणि ते एक्सपोज केले. जर का तुम्ही त्यांना ओळखलं नसेल, तर अर्थात आपल्यासोबत आहेत आज मिसेस अंजली दमानिया मॅम. हॅलो मॅम. हाय. सो माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, हा जो तुमचा निडरपणा आहे, हा तुमच्यामध्ये लहानपणापासूनच आहे का? ॲक्च्युअली कारण तुम्हाला ही गोष्ट मी कधी सांगितली नाहीये, पण मी वयवर्ष 6 होतं. हं. तेव्हा एका व्यक्तीने मला किडनॅप केलं होतं आणि किडनॅप करून एका ठिकाणी घेऊन गेला आणि रात्रभरही माझ्या बॉसची मुलगी आहे, हं. असं सगळं सांगून तिथे ठेवलेलं. हं. तर दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा ते लोकं सांगायला लागले, की "बाबा हिला सोड." तेव्हा त्यांनी मला घरी आणून सोडलं हं. आणि तेव्हा पोलिसांनी मला विचारलं, की "तू दाखवू शकशील का रस्ता?" आता मी राहायचे खारला आणि त्यांनी नेलं होतं अंधेरीला. हं. माझं वयवर्ष होतं 6 आणि तेव्हा त्यांनी मला सायकलवर कसं नेलं आणि तेव्हा मी ना इंग्लिश जस्ट शिकत होते. हं, 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 स्कूलमध्ये हं, जस्ट हं, हं. फर्स्ट स्टँडर्डमध्ये जाणार होते. हां. तर मी त्यांना त्या गोष्टी मी वाचत होते आणि त्या ह्याच्यावरनं मी नेऊन त्यांना दाखवलं. खालून घर दाखवलं, घरात कोण आहे सांगितलं हं. आणि बिनधास्तपणे हे सगळं केलं. हं. तर आज मी जेव्हा विचार करते तेव्हा हं. वाटतं, की तो खरंच बिनधास्तपणा तेव्हापासून होता माझ्यात. हं. मी अतिशय खडतर परिस्थितीतनं वर आली आहे. म्हणजे माझे बाबा जे होते ते आधी आर-एस-एसमध्ये होते आणि आर-एस-एसमध्ये असताना ते आधी म्हाडाचे एस्टेट मॅनेजर होते. आणि आम्हाला अशी लाल दिव्याची गाडी, पुढे पोलीस जीप, मागे पोलीस जीप अशा थाटात आम्ही मोठे झालो. पण त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला कारण तिथे भ्रष्टाचार वाढत चालला होता. आणि मग अतिशय खडतर परिस्थितीतनं मी वर आले. म्हणून मला 10वीत असताना 9वीची मी ट्युशन्स द्यायचे. मी 10वीची परीक्षा झाल्यानंतर मुलं मजा करतात. माझ्या मैत्रिणी मजा करायच्या. तेव्हा मी 3 महिने नोकरी केली एका लॉटरीच्या कंपनीत. आणि तिथे तेव्हा सुद्धा जे विनिंग लॉटरीची तिकीट्स यायची ना, त्या विनिंग लॉटरीच्या तिकीट्स मधली काही गायब होत आहेत हे मला कळलं आणि हे मी त्या मालकाच्या नोटीसमध्ये आणून दिलं आणि तेव्हा म्हणजे वयवर्ष 15 मी माझा पहिला स्कॅम एक्सपोज केला होता. तर तिथे जो व्यक्ती होता तो एक चार्टर्ड अकाउंटंट होता आणि तोच हे सगळं करत होता. ते मी तेव्हा एक्सपोज केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच कुठेच बोलले नाहीये. आज सहज म्हणून मी सांगते, की तेव्हापासून मी तशीच आहे, बिंदास आहे आणि मला जे योग्य वाटतं ते मी करते. तुम्ही हा जो तुमचा पहिला स्कॅम एक्सपोज केलेला, त्याच्यामध्ये आता एक जर्नलिस्ट म्हणून, आता जर्नलिस्ट तेव्हा आपल्याला माहिती नसणार जर्नलिस्ट वगैरे काय आहे. मग तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये असं काय आलं, की ही गोष्ट चुकीची आहे किंवा ही गोष्ट आपण कशी शोधून काढावी? म्हणजे तुम्ही त्याच्यावर रिसर्च कसा केला? ऍक्च्युली काय झालं म्हणजे रिसर्च वगैरे तेव्हा जे लॉटरीचा स्कॅम होता ते मला दिसलं कारण मी ते अकाउंटिंग करायचे आणि मला ती मधली तिकीट गायब नंबर वाईज असतात ना, ती मधली गायब झाली. ती मला निदर्शनास आलं म्हणून मी त्यांना सांगितलं. पण मला असं वाटतं की अतिशय मी जे करते ना अतिशय मन लावून करते आणि जे संस्कार झालेत ते इतके रिजिड होते. म्हणजे आम्ही 4 बहीण भावंड आहोत, चौघही आम्ही असेच आहोत.
ओके. म्हणजे माझा मोठा भाऊ टाइम्स ऑफ इंडियामधनं जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाला आता हां. याच वर्षी. दुसरा भाऊ मास्टर्स इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलंय. तो गेले 40 वर्ष कॅनडात खूपच हं, उच्च हं, हं. पदावर आहे. मी तिसरी आणि माझी धाकटी बहीण, आम्ही चौघच्या चौघं आजपर्यंत एक छोटीशी गोष्ट सुद्धा चुकीची करणार नाही, इतक्या सिद्धांतांवर जगतो. हं, 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 हं. मग आता तुम्ही सांगितलंच की तुमची म्हणजे तुमचं जे स्कूलिंग होतं ते फार रिजिड होतं. मग आता मी एक युथ ओरिएंटेड प्रश्न असा विचारतो, की मग तेव्हा तुम्ही फर्स्ट बेंचर होतात की बॅक बेंचर होतात? नाही, मी तशी बुटकी होते. नेहमी फर्स्ट बेंचवर अच्छा. जबरदस्तीने म्हणा, पण मी मस्तीखोर खूप होते. हां. आणि मला ना लाईफमध्ये तसं खूप एन्जॉय करायला आवडतं, हं, फिरायला हं, हं, आवडतं, हं, हं. सगळ्या नवीन गोष्टी बघायला आवडतात. पण सुरुवातीची परिस्थिती खडतर होती म्हणून आम्हाला हं, हं. विशेष कुठे जाता आलं नाही. हं. पण लग्न झाल्यानंतर नवऱ्याला तेवढी हौस होती हं. म्हणून आम्ही बरंच काही फिरलो, बघितलं. हं. पण मी नेहमी अशी हॅपी गो लकी काइंड ऑफ पर्सन म्हणतो ना, हां, तशीच हां. होते. म्हणजे असं सिरियसनेस लाईफमध्ये विशेष हां. नव्हतं. फक्त ते जेव्हा अण्णांचं आंदोलन झालं हं, त्यानंतर हं, हं. जे अख्खं माझ्या आयुष्याचं चित्र बदललं. कधी-कधी आय हं, हं. रिपेंट डुइंग व्हॉट आय डिड. हं. पण त्याच्यामुळे ते सगळं बदलत गेलं आणि हं. जे घडायचं मला नेहमी माझं ना आराध्य दैवत गणपती बाप्पा आहे. आणि हं. मी म्हणते ना, अनेकदा मी माझ्या मैत्रिणींनाही हं, हं, म्हणते, हं. की जे होतं ते मला असं वाटतं, की तो तो घडवतो. घडवतोय. हो. मी खरंय निमित्त ते. मात्र आहे हं, त्याची हं, हं. फक्त. या सगळ्या समाजकारणात येण्याआधी मी प्रचंड फिरले. म्हणजे आधी हं, आम्ही हं. लग्नाच्या पहिल्या वर्षी 32 ठिकाणी हॉलिडेज अरे केले. बापरे! 32 हॉलिडेज इन अ इयर. आणि त्यानंतर 98 पासून म्हणजे हं. 92 मध्ये लग्न झालं. हं. 98 पहिल्यांदा मी अमेरिकेला गेले. हं. आणि त्यानंतर नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत आता हां. 70 कंट्रीज बघितल्या. ओके. त्याच्यापैकी अनेक देश हे 7-7, 8-8 वेळा बघून झालेत. हं, हं. काही तर अगदी गल्ल्या कळेपर्यंत. आता हं, हं. लंडन-बिंडनच्या आता गल्ल्या, रस्ते सगळंच माहिती आहे. तिथल्या हं, हं. ट्यूब्स माहिती आहेत, सगळं हं, हं. माहिती आहे. इतक्यांदा तिथे जाऊन आलोय. हं. आणि प्रत्येक वेळेस आल्यावर असं वाटायचं, यार आपला देश कधी बदलणार आणि काय ही माणसं आहेत आणि हं, हं. कुठे बाकीचे सगळे देश गेलेत आणि हं. आपण कुठे आहोत. आता तर मी रिसेंटली मलेशियाला मागच्या आठवड्यातच परत आले. मलेशियासारखा देश हं. म्हणजे सो कॉल्ड राज्य आहे तिथे. हं, हं, हं. तरी पण जर तुम्ही बघितलत ना, ते तिथे मोठ्या म्हणजे काहीच्या काही डेव्हलपमेंट आहे. कुठच्या कुठे गेलं खरं. तिथले एक रस्त्यात तुम्हाला खड्डा मिळणार खड्डा नाही नाही मिळणार. आणि इथे आपल्याला खड्ड्यात रस्ता मिळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती झाल्यावर असं वाटतं, की कुछ तो करना पडेगा ना ये बदलने के हं. लिए. म्हणून ते कुछ तो करायचं ठरवलं आणि हं. लढतोय. तुम्ही जस्ट मला आधी सांगितलेलं की तुम्ही सायन्स स्टुडंट आहात. तर मग सायन्स पासून सोशलिझमचा तुमचा तो प्रवास कसा होता? तर कसं झालं, की आधी आम्ही सगळेच खूप अभ्यासू होतो. म्हणजे घरात आम्ही हं. सगळेच जण. हं. तर त्याच्यात माझा भाऊ जे मी म्हटलं स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. तर तो आणि मी जरा जास्त होतो. म्हणजे म्हणून तुमचं आम्ही बेसिकली बॅकग्राऊंडच असं स्ट्रॉंग सायन्स ओरिएंटेड होतं. स्ट्रॉंग हां. सायन्स ओरिएंटेड होतं. हां. आणि तो तर ही इनफॅक्ट इज वन ऑफ द आपला जो नवी मुंबईचा जो ब्रिज आहे ना, हं. ओव्हर म्हणजे नवी मुंबईकडे जाणारा जो मोठा ब्रिज आहे, हं. तो तेव्हाच्या काळी त्यांनी डिझाईन केलं होतं आणि त्याच्यासाठी ओह! त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला. ओके. म्हणजे तो इतका आम्ही सगळेच जण ना जे करतो हां. ते अटमोस्ट डेडिकेशननी हां. करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला म्हणजे सायन्स मी आधी घेतलं. मग मी तेवढे आमची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. हं. म्हणून मला जेवढं करायचं होतं तेवढं मी नाही करू शकले. हं. पण तरी मी छोटी पॅथ लॅब सुरू केली. हं. मग हळू-हळू त्याचं डायग्नोस्टिक सेंटर हं. केलं. मग मी त्याच्यात 2D इकोकार्डिओग्राफीपासून सगळं करायचो. हं. म्हणजे 2D स्ट्रेस टेस्ट, 3D सोनोग्राफी, हं. डॉपलर्स, ECG, EEG, बोन मिनरल डेन्सिटी हं. असं सगळं करण्याचं मी जे सेंटर चालू केलं. हं. मग ते एका ठिकाणी केलं. मग दुसऱ्या बिल्डिंगमध्ये दुसरं घेतलं. हं. तिथे आम्ही त्या डायकॉम केबल्स टाकून हं. मागे जरी एक्स-रे काढला तरी तो आम्हाला पुढे दिसायचा. आणि हे हं. मी 2002चं हां. बोलते. म्हणजे म्हणजे आताचंही नाही. हां. महाराष्ट्रातला पहिला डिजिटल एक्स-रे माझ्याकडे होता. त्याचा ओह! ड्राय अॅनलायझर महाराष्ट्रातला पहिला माझ्याकडे होता. म्हणजे इतकं आम्ही हां. व्यवस्थित काम करायचो. हं. कुठेतरी दुर्बुद्धी सुचली आणि 2011ला मी माझ्या लॅबमध्ये असताना ते अण्णांना अटक झाली ते हं, बघितलं हं, हं, हं. आणि त्या आंदोलनात गेले आणि तिथून ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. अण्णांना अटक झाली तेव्हा
म्हणजे तेव्हा तुमची मेंटल स्टेट काय होती, म्हणजे तेव्हा मला कसं वाटतं झालेलं? लाखो लोक जी रस्त्यावर आली, लाखो लोक आली होती तेव्हा. आणि आपण ते बघितलं मशाल रॅलीज, आठवत आहे? येस, म्हणजे येस. तुला कदाचित नसेल आठवत, मी कारण तू तेव्हा खूप खूप छोटा लहान असशील. असेल. हो. तर मला अगदी क्लिअरली आठवतंय की माझी मुलगी आता आर्किटेक्ट आहे, ती तेव्हा कॉलेजमध्ये होती, 11वी-12वीत होती आणि तिने सुद्धा त्या मशाल रॅलीजमध्ये पार्ट घेतला होता. माझ्या घरी म्हणजे मला अजूनही आठवतंय, ज्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडलं तेव्हा आम्ही सगळे असे टीव्ही समोर बसून बघत होतो आणि एक ते एक जुनून ज्याला म्हणतो ना आपल्या देशासाठीचा, तो सगळ्यांमध्ये होता घरात. आणि आमचं तेव्हा एक ड्युप्ले फ्लॅटमध्ये आम्ही राहायचो, तर आम्ही वरनं धावत खाली आलो बघायला. आणि माझ्या सासूबाई डायनिंग टेबलवर जेवत होत्या आणि अण्णांनी उपोषण सोडताना आधी नॅशनल अँथम झाला. घरातले, मी नुसतं वळून बघितलं, घरातले सगळे लोक उभं राहून त्यांनी नॅशनल अँथम गायला. म्हटलं ती ह्याला म्हणतात घर, आणि ह्याला म्हणतात तो एक पेट्रिऑटिझम आपण ज्याला म्हणतो ना, ते त्याच्यात दिसत होतं सगळ्यांमध्ये. माझे सासू सासरे तेव्हा त्या ह्याच्यात जायचे, म्हणजे त्या मशाल रॅलीजमध्ये सांताक्रूज स्टेशन पासून कालिन्यापर्यंत चालत जायचे. आणि घरच्यांचा सगळ्यांचा पाठिंबा होता, नवऱ्याचा पाठिंबा होता, मुलांचा होता, म्हणूनच इतकं काही करू शकले. तुम्ही जेव्हा अण्णा हजारेंना भेटला, तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय काय फिलिंग होती किंवा तो अनुभव काय होता तुमचा? अरे मी काय सांगू तुला, कारण जेव्हा दुसरं आंदोलन झालं BKC मध्ये, तेव्हा त्याची पूर्ण जबाबदारी माझी होती. म्हणजे त्याचं प्लॅनिंग पासनं, जिमी जिप्स कुठे लावणार, अण्णा कुठे बसणार, किती डिस्टन्स हवा, ते सगळ्या गोष्टी मी प्लॅन केल्या होत्या ऑन मॅप्स, असं एकदम प्रॉपर. आणि तेव्हा मला सांगितलं की आता अण्णा येणार आहे, तर मी 3 रात्र झोपले नव्हते. आणि ज्या दिवशी अण्णा येणार होते तेव्हा मी गुलाबाचं फूल घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. म्हणजे दोन्ही डोळ्यातनं असे पाणी वाहत होतं. आणि आय वॉज सो हे ना ओव्हरवेल्म्ड. मला इतका आनंद झाला होता की आपण त्या व्यक्तीला भेटतोय की ज्यांनी हे आंदोलन केलं. कारण कुठेतरी सगळ्यांमध्ये ते एक जोश होता की आता देश बदलेल, आता हे राजकारण बदलेल. पण दुर्दैव आहे की ते आंदोलन सोडून पक्ष झाला, तोही अमुक गोष्टी झाल्या. आणि दुर्दैव आहे की त्या आंदोलनाचं खरं जे चित्र व्हायला हवं होतं ते झालं नाही. जेव्हा तुम्ही अण्णांना भेटलात तेव्हा तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही भावूक झालात त्यांना बघून. मग जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काम करणं थोडं कमी झालं किंवा जेव्हा बंद झालं, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मी त्यानंतर अण्णांना 2दा भेटले, म्हणजे सोडल्यानंतर सुद्धा. कारण जेव्हा आम आदमी पक्ष बनवायचं आम्ही ठरवलं, तेव्हा म्हणजे अरविंद केजरीवालांना मी तेव्हा सांगितलं की बाबा आंदोलन करून उपयोग नाही. ही माणसं इतकी म्हणजे जाड्या चामडीची आहेत की यांना काही फरक पडणार नाही. तर वी नीड टू गो अँड रॉक देअर चेअर इज व्हॉट आय फेल्ट. म्हणून मी अरविंद केजरीवाल, तेव्हा माझे ते सहकारी होते, मी त्यांना सांगितलं. मग आम्ही आम आदमी पक्ष काढायचा ठरवला. आम्ही सगळे फाउंडर मेंबर्स आहोत आम आदमी पक्षाचे. आणि त्यानंतर जेव्हा तो पक्ष काढला तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की अण्णांना त्याच्यातला भाग व्हायचं नाहीये. तर तेव्हा आम्ही राळेगण सिद्धीला गेलो त्यांना समजवायला. पण अण्णांनी खूपच स्ट्रॉंग भूमिका घेतली की नाही, मी पक्षाच्या राजकारणात पडणार नाही. आणि त्यांनी ऐकायचंच नाही असं ठरवलं. तर येताना खूप दुःख झालं होतं. म्हणजे मी, माझे मिस्टर, सगळेच जण होतो आम्ही. तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. इनफॅक्ट मी येताना एक गाडीत गाणे म्हणत होते, असं म्हणजे डिस्टर्ब झालं होतं. पण सॅड आहे की या सगळ्या गोष्टीचा अंत असं झाला. चुकीचं झालं असं वाटतं कधी कधी, पण ठीक आहे. आता त्यानंतर सुद्धा मी त्यांना एकदा भेटले, जेव्हा मी खडसेंविरुद्ध लढत होते आणि मी उपोषणाला बसणार होते. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जाऊन त्यांना भेटून आलो राळेगणला. आणि तेव्हा त्यांनी समर्थन दिलं असं त्यांनी सांगितलं. पण अमुक गोष्टी थोड्याशा खटकायला लागल्या, पण आम्ही त्यांचा आदर ठेवत कधीच काही बोललो नाही. अण्णा हजारेंच्या काही गोष्टी खटकायला. अमुक त्यांचा जो स्टँड होता, आता कधी कधी वाटायचं त्यांच्या अवतीभोवती जी लोक होती ती चुकीची होती, त्यांना चुकीची माहिती दिली जात होती. कारण आय फेल्ट दॅट ही वॉज अ काइंड ऑफ अ केज्ड पॅरेट टू सम एक्सटेंट. आणि त्यांच्यापर्यंत बरोबर गोष्टी पोचायच्याच नाही. आणि त्यांचं वयही होतं, त्यामुळे असे
सगळंच आपण म्हणतो ना बेनिफिट ऑफ डाऊट देऊन. मला असं आणि वाटायचं लोक त्यांना वाटेल ती टीका करायची त्यांच्यावर. मला असं वाटायचं की त्यांनी अमुक गोष्टी केल्या ना. आज राईट टू इन्फॉर्मेशन कायदा जो आला, त्यांनी अमुक अमुक चांगल्या गोष्टी ज्या लढल्यात, त्यांना जेवढं होईल तेवढं ते लढले. आता तुम्ही पण लढा ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ठेका आता लोक म्हणतात ना, काय झोपले का ते वगैरे. काय बोलताय तुम्ही, कोणाबद्दल बोलताय? म्हणजे एक आदर मान ठेवून बोला ना. आणि त्यांना जे करायचं ते त्यांनी केलं. आता तुम्ही नवी पिढी पण काहीतरी करा, असंच म्हणावं असं वाटतं मला. आता काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर 2 ठाकरे बंधू एकत्र आले. तर मग ठाकरे बंधू, तुम्ही बाकीच्या बड्या नेत्यांची नावं घेतली, पण ठाकरे बंधूंवर किंवा ठाकरे ब्रँडवर तुमचं काय मत? मला असं वाटतं ना की हे सगळेजण राजकारणातनं त्यांचं अस्तित्व संपल्यात जमा होतं. मग ते उद्धव ठाकरेंचं पण असो आणि राज ठाकरेंचं पण असो. तर त्यांच्याकडे दुसरा काही चॉईसच नव्हता की एकत्र येण्याशिवाय त्यांना काही मार्ग नाहीये. पण आता पण अशा अनेक कॉन्स्पिरसी थिअरीज आपण ऐकतोय की अमुक आहे तमुक आहे, मग ते फडणवीसच करून घेत आहेत की काय. असं पूर्वी माहिती आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीत असं म्हणायचं की सगळं शरद पवार त्यांच्या मागे त्यांचा हात आहे. आता तो शरद पवारांचं नाव बदलून आता फडणवीसांचा त्याच्या मागे हात आहे असं म्हटलं जातं. पण मला नेहमी वाटतं की हे जेवढे पक्ष आहेत ना, यांचं हे दुकानं चालवतात. म्हणजे आता मराठी माणसाचं मराठी माणूस म्हणायचं आणि त्याच्यावर दुकान चालवायचं, छत्रपतींच्या नावावर दुकान चालवायचं. आता मला तर कधी कधी असं वाटायचं की छत्रपतींचा राज्याभिषेक कुठल्या दिवशी झाला असं मी जर प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला तर मला शंका आहे की ते त्याचं खरं उत्तर देऊ शकतील. पण कुठे छत्रपती, कुठे तुम्ही? तुमच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला त्यांची? पण त्यांच्या नावाने दुकान चालवायचं आणि मग आम्ही त्यांना हार घालतोय असं दाखवायचं. त्यांच्या आचरणासारखं काहीतरी आचरण करा ना, तर ती त्यांना खरंच एक मानाचा मुजरा होईल तो. पण तसं न करता नुसतं सगळ्यांची ते राजकारण करताना का तर जातीवर करायचं, का तर धर्मावर करायचं, का तर भाषेवर करायचं, सगळ्यांना ब्रेकच करत राहायचं. म्हणजे सुरुवात कशी झाली, काँग्रेस विरुद्ध भाजप, म्हणजे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्व. महाराष्ट्रात आलं की म्हणायचं नाही वो उत्तर भारतीय, हम मराठी माणूस. आणि महाराष्ट्राच्या आत गेलं की तो कुणबी, तो तेली, तो मराठा, तो ब्राह्मण, ह्याच्यावर भांडणं. बॉर्डरकडे गेलो तर तो कन्नड, तो मराठी, तर भाषेवरनं भांडण. म्हणजे आपण भारतीय म्हणून जगणार कधी? आता गुगल सर्च करून खरंच बघ किती जाती आहेत, किती सबकास्ट आहेत, धक्का बसेल बघून. तर मला असं वाटतं की नावाच्या पुढे जे फॉर्म भरताना, शाळेतला फॉर्म भरताना, नोकरीतला फॉर्म भरताना जे जात विचारली जाते ना, ती काढून ज्या दिवशी आपण काम करू ना, त्या दिवशी खरं देश बदलायला सुरुवात होईल. हे जात पात धर्म ह्या सगळ्या गोष्टी बदलायला हव्या. कोणाला काही मनस्ते पडलेली. लोकांना आधी वाटायचं काँग्रेस अमुक सेक्युलर पक्ष आहे, ते मुसलमानांची साथ देतात. अमुक शब्द तर मी ऐकले, मुसलमान धार्जिणे आहेत आणि हे हिंदुत्ववादी आहेत. मला दाखवावं ना की मग हे हिंदुत्ववादी होते तर गेल्या 11 वर्षात बांगलादेशहून जो क्राऊड मुंबईत येतोय, सगळ्या ठिकाणी जातोय, तो कुठून येतोय, कोणाच्या मदतीने येतोय? आणि मग होम डिपार्टमेंट काय करतंय? आणि होम डिपार्टमेंट काही करत नसताना मग अमित शहांवर काहीच कारवाई होत नाही. गंमतच आहे. आता पेहलगामचा जो अटॅक झाला, जो मारलं गेलं, त्याच्याबद्दलही कोणी काही बोलत नाही. पण ही दुकानं चालवली जातात, लोकांच्या डोक्यात भरून दिलं जातं आणि लोक न विचार करता त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. When we talk about GDP, we say that भारताची GDP एवढी आहे, ती वाढवण्यासाठी काय करावे? तर अनेक लोक म्हणतात की बाबा महिलांना मेनस्ट्रीम मध्ये आलं पाहिजे. कारण आत्ताच्या घटकेला चायना वगैरेचे सगळ्यांचे एवढी मोठी GDP का आहे? कारण दोन्ही नवरा बायको दोघेही काम करतात, अर्निंग मेंबर्स आहेत. आताच्या घटकेला भारतात ती परिस्थिती नाहीये. तर जोपर्यंत दोघंही अर्न करत नाही तोपर्यंत ती वाढणार नाही. मी तर त्यांना काउंटर केलं आणि त्यांना म्हटलं की त्याच्यात हा जो करप्शनचा अँगल आहे ना, हा टोटल जर कमी झाला तर यू इमॅजिन द काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ दॅट कॅन हॅपन विच विल लीड टू अ मच हायर GDP. सो यू नीड टू टार्गेट दॅट टू, असं कुठेतरी वाटतं. पण एवढी विजन असणारे आता आपण सगळी, मी तर तेव्हाही यादी काढली होती, ती पण तू शोध गुगलवर तुला मिळेल की मी 4थी पास किती आहेत, 10वी पास किती आहेत, SY BCom किती आहेत, सगळ्यांची लिस्टच दिली. की मी म्हंटल आता आत्ताचे आपले जर अर्थमंत्री महाराष्ट्राचे 10वी पास आहेत
तर त्यांना म्हणजे मला त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांना काही म्हणायचं नाहीये, पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला एक जी देशासाठी विजन लागते ती विजन यू विल लॅक. यू विल पहिलं तर तुम्हाला बजेट मधलं बॅलन्स शीट जर कळलं नाही, आत्ताच्या घटकेला तू बघ, फेब्रुवारीमध्ये बजेट दिलं आणि पुरवणी मागणी जी झाली ती जूनच्या बजेटमध्ये होत असेल, तर हाऊ कॅन यू कॉल युअर सेल्फ अन एफिशियंट फायनान्स मिनिस्टर? तुम्ही म्हणूच शकत नाही. जर 3 महिन्यात तुम्ही प्लॅनिंग नाही करू शकलं तर तुमच्या पुढे 5 वर्षाचं प्लॅनिंग तुम्ही काय दगड करणार? मला नाही कळत. आणि चर्चा काय होते, अधिवेशन बघते संताप होतो, ती बजेट सेशन बघते संताप होतो, विषय सोडून भलतेच विषय डिस्कस होतात. कोणी कोणाला ते मंगळसूत्र चोर म्हणून वावाड ओरडत आले, माध्यम ते दाखवतात. पण विषय जो आहे की पुरवणी बजेट या ताबडतोब पावसाळी अधिवेशनात का सादर करण्याची पाळी आली, हा प्रश्न विरोधी पक्ष विचारताना मला दिसत नाहीये. आणि जोपर्यंत हा सिरियसनेस येणार नाही राजकारणात की बाबा तुम्हाला अशी काय गरज लागली, तोपर्यंत हे जे मुद्द्याचे प्रश्न आहेत की फायनान्स बजेट जेव्हा आलं त्याच्यावर बोलताना आपण बघतोय ही स्टँडर्ड डायलॉग झाले. तोंडाला पानं पुसणं हा एक स्टँडर्ड डायलॉग आहे की आत बजेट झालं रे झालं, दुसऱ्या मिनिटाला विरोधी पक्ष पायऱ्यांवर असतो आणि तिथे सगळे ते दाखवत राहतात, नारे देताना दाखवतात, कोणी गाजरं काय लावून येतं, कोणी काय. हे काय सिरियसनेस आहे? काय पॉलिटिशियन्स करतायत आता? आणि का सब्जेक्टवर बोलत नाही? कारण त्यांना सब्जेक्टच येत नाही. आणि मग नेहमीचा माझा एक डायलॉग आहे जो मी नेहमी प्रत्येक गोष्टीत म्हणते की कसं आहे की एक क्लास आहे, एका क्लासमध्ये पहिले येणारे दुसरे येणारे जे लोक असतात ते डॉक्टर्स होतात, इंजिनियर होतात, चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्यानंतरचे अकाउंटंट होतात, क्लार्क होतात, व्हॉट एव्हर. आणि जो गाळ असतो, सगळे जे बॅक बेंचर्स असतात, तुम्हाला विचारलं ना तुम्ही पुढच्या बेंचवर बसायचं की मागच्या बेंचवर, ते जे बॅक बेंचर्स असतात ना ते हळूहळू गुंड बिंड बनतात, 2-3 मर्डर करतात, मग ते राजकारणात जातात अशा गळ्यात जाड्या जाड्या चेन आणि हातात अशी कडी बिडी घालून. आणि ते राजकारणात गेल्यानंतर जो पहिला आलेला असतो ना त्याच्यावर ते राज्य करतात. आणि जो पहिला आलेला असतो ना तो बोरिवलीहून ट्रेननी चर्चगेटला जातो आणि तो फर्स्ट क्लासनी जातो, याचा अभिमान बाळगतो. आणि हे जे गाळ असतो ना जो बॅक बेंचर्स आहेत ते पजेरो घेऊन फिरतात. हे दुर्दैव. जेव्हा तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट झालात तेव्हा तुमचा सगळ्यात पहिला आणि मोठा स्कॅम कोणता होता जो तुम्ही जनतेसमोर आणलात किंवा पब्लिक समोर? सुरुवात इरिगेशन स्कॅम पासून झाली होती. म्हणजे महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा आणि त्याचे सगळे इतका डिटेल्ड अभ्यास केला होता मी. 1.5 वर्ष त्या स्कॅमवर काम केलं होतं आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मी त्याच्यावर किती प्रचंड अभ्यास केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळा, मग तेव्हा भुजबळांविरुद्ध लढले, मग पूर्ती घोटाळा मी नितीन गडकरींविरुद्ध लढले, बट त्यांच्या विरुद्ध लढले. मग प्रत्येक ठिकाणी म्हणजे असे असंख्य लोकांविरुद्ध, तटकरे म्हणा, जेवढे अगदी त्या ह्याचे शरद पवारांचा जे क्लब्स त्यांच्या ज्या RGPG प्लॉट्स त्यांनी बळकावले त्याच्यावर आम्ही लढलो. इतक्या वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक जिल्ह्यात मी आधी कधीच कुठे फिरले नव्हते. म्हणजे आम्ही छान छान देश बघायला फिरायचो. पण जेव्हा 2012 पासून मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिल्यांदा सगळे जिल्हे फिरले. एक गडचिरोलीला मी अजूनपर्यंत गेले नाही, बाकी महाराष्ट्राचे सगळे जिल्हे मी पिंजून काढले. जेव्हा खेडेगावात जातो तिथे आम्ही अक्षरशः दवंडी देऊन लोकांना बोलवायचो की लोक या, आणि आम्ही तिथे छोट्या छोट्या सभा घ्यायचो आणि लोकांना सांगायचो. आणि तिथले जेव्हा प्रॉब्लेम समजायला लागले, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं राजकारण समजायला लागलं की कोकणातलं राजकारण किती वेगळं असतं, पश्चिम महाराष्ट्राचं कसं असतं, तिथे ऊस कारखानदार कसे असतात, ते आपापले मल्ल कसे ठेवतात, मग मराठवाड्याचं राजकारण, तिथली दहशत, ह्या सगळ्या गोष्टी, खानदेशातल्या गोष्टी जेव्हा आपण अतिशय जवळून बघतो, म्हणजे तोपर्यंत मराठवाड्यात ऊसतोड कामगार आहे हे मला खारला राहून नक्कीच कळलं नसतं. पण ते मराठवाड्यातला गेल्यानंतर ऊसतोड कामगारांची परिस्थिती काय आहे, त्यांना काय हाल भोगावे लागतात, हे सगळं जेव्हा समजून घेतलं आणि करत करत आता मला वाटतं 14 वर्ष झाली याच्यात, हळूहळू सगळं जवळून बघितलं. जेवढ्या कंप्लेंट्स केल्या त्याच्यात डिटेलिंग केलं. मग अँटी करप्शन ब्युरो काय चीज आहे, ACB काय चीज आहे,
सॉरी ईडी काय आहे, EOW काय आहे, हम्म. त्यांच्या अधिकाऱ्यांची जी पातळी आहे हम्म. ती कळायला लागते की हे काय इन्व्हेस्टिगेट करणार आहे. हम्म. तर आताच्या घटनेला से फॉर एक्झाम्पल मी ते योगेश कदमच्या ह्याच्यात मी त्या सावली बारला गेले होते हम्म. आणि तिथे जाऊन आम्ही त्या इन्स्पेक्टरला विचारलं, सिनियर PI ना. तर मी म्हटलं किती आरोपी होते आपण, असा पहिला प्रश्न होता. आरोपी ना, ओके एक मिनिट, हा माझ्या हातनं माझाच त्यांनी FIR घेतला आणि चालत होते. अरे म्हटलं बापरे. 32 होते ना. तर म्हणाले 32 नसतील, 32 नाहीये. म्हणजे सिनियर PIला हे पण माहित नाही की त्याच्यात आरोपी किती किती होते. आहे? म्हणजे कसलं इन्व्हेस्टिगेशन करतायत हे हम्म. लोक आणि काय त्यातनं बाहेर होणार. कारण आणणार बाहेर योगेश कदमांच्या नावाने 2 दिवस वाजवणार, हम्म. मग ती बातमी संपली. हे जे होत आहे ना त्याच्या विरुद्ध हळूहळू कोणीतरी सिस्टमॅटिक लढल्याशिवाय काही होणार नाहीये. हम्म. पण आता एवढं लढले, सिंचन घोटाळा बाहेर आला, हम्म. अधिकाऱ्यांना सस्पेंड झाले, अधिकारी टर्मिनेट झाले, सगळं झालं. तोच अजित पवारांविरुद्धची सगळी कारवाई वन फाईन डे बंद होते हम्म. आणि कोर्टाला सबमिशन सरकार देऊन टाकतं हम्म. की आम्ही चौकशी बंद केली. हम्म. काय वाटणार आपल्याला? मग आपण का मेलो असं वाटतं, का एवढे डिटेल्स काढले असं वाटतं. मग जेव्हा अजित पवारांचं नाव तिकडे पुढे आलं तेव्हा तुमच्या मनामध्ये सगळ्यात पहिला थॉट काय आलेला कधी? इरिगेशन स्कॅम मध्ये? नाही, हळूहळू ते सगळे पहिला थॉट असं नव्हतं आणि मला आता आठवत पण नाही कारण ते 2011 पासूनच होतं. पण आताच्या घटनेला हे जेव्हा बंद झाली चौकशी आणि त्यानंतर आता महाराष्ट्र सदनमध्ये भुजबळांना क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट नाही, त्यांनी डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं आणि दॅट वॉज अलाउड. त्याच्या विरुद्ध मी रिव्ह्यू पिटिशन गेले 2.5 वर्ष लढतीये हायकोर्टामध्ये. 2.5 वर्ष त्याचं 5 जजेस नॉट बिफोर मी करतात. मग मी सुप्रीम कोर्टातनं जाऊन ऑर्डर घेतली, ते एका पुढे लिस्ट झालं. त्याचा जर डेट लागत नसेल, लढायचं तर कसं लढायचं आणि त्यातनं यांना कोणालाच शिक्षा होताना आपण बघत नाही. राजकारण यांचं इतकं सोयीचं असतं की आता जर तू त्यांना भाजपमध्ये हवा असशील तर ते तुझ्या विरुद्ध काहीतरी दाखवतील. मग तू म्हणशील अच्छा ठीक आहे ती ईडीची चौकशी बंद करा, मी यायला तयार आहे. ज्या दिवशी म्हणशील यायला तयार आहे, सगळ्या चौकशा बंद. म्हणजे ईडी हा जो विषय आहे तो फक्त बोलण्यासाठी आहे की तो खरंच एक्झिस्ट करतो या याच्यामध्ये? तुला माहिती आहे, आपण लहान असताना आपल्याला म्हणायचं चल झोपून जाणे तर बागुल बुवा येईल, असं तसं आहे. चल आमच्या पक्षात येणार ईडी येईल, असं आहे ते. गब्बर आ जाएगा, तसं ते गब्बर आहेत. मग जेव्हा तुम्ही कोणते स्कॅम्स एक्सपोज करता त्याच्यामध्ये हे मोठी मोठी नावं येतात, मग तेव्हा तुमच्या मनामध्ये असा थॉट नाही येत का की यांना हे नावं पुढे करून किंवा या नावांना जनतेसमोर आणून काय फायदाच होणार नाहीये? मला तसंही वाटायचं, राग यायचा, मध्ये मी सोडूनही द्यायचे. मध्ये मला इनफॅक्ट 2017 मध्ये मला बहुतेक या स्ट्रेसमुळे कॅन्सर झाला होता. त्याच्यानंतर एक सर्जरी झाली, दुसरी झाली, तेव्हा मी थोडासा ब्रेक घेतला होता आणि मग मी विचार करायचे की लढून काय फायदा तरी आहे का. तर पण म्हटलं की आपण सोडून, आणि मला हे अतिशय मोठे आणि चांगले काही अधिकारी आहेत ते मला म्हणायचे की तुम्ही नाही लढणार तर आता कोण लढेल. कारण विरोधी पक्षाचं कसं असतं की या सगळ्यांच्या फाईल्स असतात, या सगळ्यांच्या फाईल्स त्यांच्याकडे असतात. ज्या दिवशी हे बोलतील त्यांना जातं की बास, आता बोललात बास झालं, याच्या पुढे बोलायचं नाही. तर हे सगळे प्रकार होत असताना जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा असं वाटतं आपण नाही बोललं ह्या गोष्टी बाहेर नाही येणार, येणं गरजेचं आहे असं वाटतं, म्हणून लढतो. जेव्हा भुजबळांचं प्रकरण सुरू होतं तेव्हा तुमच्याकडे त्यांचे काही व्हिडिओज आलेले आहेत की त्यांना VVIP ट्रीटमेंट मिळते, VIP ट्रीटमेंट मिळते. मग जेव्हा ते व्हिडिओज तुम्ही जनतेसमोर आणले आणि तरी या गोष्टीतून त्यांना सूट मिळाली, मग तेव्हा ॲज अ सोशल ॲक्टिव्हिस्ट तेव्हा तुम्हाला काय वाटतं? नाही, मला जेव्हा ती माहिती मिळाली, पहिलं काय झालं की मला कळलं की त्यांना जेलमध्ये एक 5 फुटाचा TV आहे आणि ते त्याच्यावर हिंदी पिक्चर बघतात. म्हटलं हिंदी पिक्चर कसे बघतात? म्हणे पेन ड्राईव्हवर. तर मी म्हटलं अरे मी भूषण कुमार उपाध्याय म्हणून तेव्हा DG प्रेझेन्स होते. मी त्यांना फोन केला आणि मी त्यांना म्हटलं की सर आय हॅव गॉट इन्फॉर्मेशन की त्यांना आज 5 फुटाचा TV आहे. तर मला म्हणतात मॅम हाऊ डिड यू नो दिस? तो मैं मतलब हमारे भी कुछ खबरी होते हैं तो अंदर से मुझे ये इन्फॉर्मेशन मिली आहे, तुम्ही बघा विजिलन्स टीम पाठवून. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी विजिलन्स टीम पाठवली आणि 5 फुटाचा TV बाहेर काढला.
मला पण मग तुम्हाला असा कळलं प्रश्न नाही पडला का 5 फुटाचा टीव्ही आत गेला कसा? आहे ना, तो प्रश्न मोठाच आहे. आणि पण ते दिलं जातं. कसं आहे माहिती आहे, आत्ताच्या घटकेला सगळे जेवढी तुरुंग आहेत ना, सगळीकडे ह्या सगळे आताच्या घटकेला कराडला सुद्धा मस्त VVIP ट्रीटमेंट मिळते. आपण बघितलं ना, घरचं जेवण, चहा, नाश्ता हे सोड, काही दारू पाहिजे. त्या समीर भुजबळला नारळ पाण्यातनं वोडका मिळायची. हे सगळे डिटेल्स मी तेव्हा बाहेर काढले. त्यांना तिथे आज चिकन मसाला खायचे जेलमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्यापर्यंत आल्या, मी त्या मांडल्या आणि त्याच्यावर व्हिजिलन्स टीमचं सर्च झालं आणि या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. मग तेव्हा एकदा ते बॉम्बे हॉस्पिटलला होते आणि तेव्हा आम्हाला सांगितलं की नाही त्यांना खूप प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. आणि अनफॉर्च्युनेटली फॉर भुजबळ, प्रोफेशन माझं ते असल्यामुळे त्यांचा 2D एकोचा रिपोर्ट मी बघितला आणि ते जे लहाणे नावाचे जे डॉक्टर होते, JJचे डीन होते, त्यांनी त्यांना JJ मधनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहण्याची परवानगी दिली. तर मला असं वाटायचं की लहाण्यानी ती परवानगी का दिली? तर ही जर दिली नाही, त्यांनी जर JJ मध्येच त्यांना ठेवलं तर ठीक आहे. पण त्यांनी ती परवानगी दिली ना, म्हणून मला लहाण्यांविरुद्ध मी कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलं. आणि त्या कंटेम्प्ट पिटिशनमध्ये मी कोर्टात वाचून दाखवलं की म्हटलं त्यांचा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन, ज्याला आपण LVEF म्हणतो, तो 55% आहे. तर ईडीचे लॉयर उठले, म्हणाले माझा स्वतःचा 50 आहे. आणि ते यंग लॉयर होते. ते म्हणाले माझा स्वतःचा 50 आहे. मी म्हटलं दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय एम ट्राईंग टू प्रूव्ह टू द कोर्ट, की यांचा इतका चांगलं फंक्शनिंग असताना हिज लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन इज ॲज गुड ॲज प्रॉबब्ली अ विराट कोहली, असं मी तिथे आर्ग्यू केलं. मी सगळे मॅटर स्वतः फाईट करते. तर मी म्हटलं इट्स ॲज गुड ॲज विराट कोहली. तर एक हशा पिकला तिकडे आणि त्याची बातमी झाली की छगन भुजबळ विराट कोहली एवढे हे फिट आहेत असं अंजली दवाने म्हणतात. पण विच इज अ फॅक्ट. म्हणजे त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, सगळं नॉर्मल होते. आणि ते तिथे चक्रा मारत असताना एका सिक्युरिटी गार्डनी मला व्हिडिओ काढून पाठवला, तो देखील मी चॅनल्सवर दाखवला. त्यामुळे यांना असं फ्रस्ट्रेशन आलं की हिला थांबवायचं तर कसं थांबवायचं. पण लोकांचा विश्वास आहे म्हणून माहिती मिळते. इव्हन आता धनंजय मुंडे प्रकरण जे लढले, बीडून असंख्य लोकांनी माहिती पाठवली आणि म्हणून आपण ती आणतो आणि बिंदासपणे आणतोय. धनंजय मुंडे प्रकरण हे तुमच्या साईडून कसं होतं? तुमची काय त्याच्यामध्ये तुमची काय स्टोरी होती त्याच्यामध्ये? मला काहीच नव्हती. मी जेव्हा त्या सगळ्यांना रडताना वगैरे बघितलं, म्हणजे आधी अधिवेशनात फडणवीस बोलत होते, तेव्हा धनंजय देशमुख हे तिथे 2 फ्रेम्स दाखवले होते. एका ठिकाणी फडणवीस बोलत होते आणि एका ह्याच्यात फ्रेममध्ये ते धनंजय देशमुख असं करून नीट ऐकत होते की मुख्यमंत्री काय बोलतायत. आणि त्याच्यात फडणवीस सांगत होते त्यांच्यावर असेल तर आम्ही कारवाई करू, असे अमुक असेल तर आम्ही CIDची चौकशी लावू वगैरे वगैरे. तो हा भाग मी ऐकला आणि त्याच्यानंतर वैभवीची मी एक मुलाखत ऐकली आणि तेव्हा मला कुठेतरी मला ना ते काही टचिंग पॉइंट्स असतात की त्याच्यानंतर मला असं वाटतं नो आय नीड टू फाईट अगेन्स्ट दिस. आणि वैभवी म्हणाली माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. तेव्हा मला ते कसतरी झालं होतं आणि मी ठरवलं की आपल्याला होईल तेवढी. तेव्हा असं काही फार फुल ऑन जाण्याचा प्लॅन नव्हता. जेव्हा मी हे केलं तेव्हा मी ठरवलं की आपण जाऊन एकदा आपल्याला होईल तेवढं लढू करूया. तर मग तेव्हा मी तिथे एक बातमी वाचली की तिथली सामान्य जनता 28 डिसेंबरला तिथे एक मोर्चा काढणार आहे. म्हणून मग मी ट्विट केलं की मी त्या मोर्चात भाग घेईन. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कळतंय की तिथे जितेंद्र आव्हाड पण जाणार, शरद पवार पण जाणार, अमुक जाणार. मग मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही डिस्कस केलं की म्हटलं हे जाणार आहेत, हे धस काय वेगळे आहेत. ते शरद पवारांना आणि जितेंद्र आव्हाडांना आणि संदीप क्षीरसागरांना माहित नाही का की आपले धनंजय मुंडे काय चीज आहे. ते त्यांच्याच पक्षात होते ना एवढे वर्ष. धसाना पण माहितीये किती होते. मग आता यांच्याबरोबर आपण जाऊन उपयोग नाही. म्हणून आम्ही त्या आंदोलनात नाही गेलो. आम्ही कलेक्टरच्या बाहेर राहून तिथे सत्यशोधक आंदोलन नाव दिलं आमच्या याला आणि आम्ही फॅक्ट फाइंडिंग केलं. म्हणजे महाजनकोमध्ये जाऊन डिटेल घेणं, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये जाऊन डिटेल घेणं आणि एक एक फॅक्ट्स. आणि जसजसं मी बोलायला लागले माहिती जस्ट पोर्ड इन आणि मग त्याच्यावर आणि करत गेले आणि ते वाढत गेलं. त्यामुळे असं काही विचार करून केलेलं नव्हतं ते. मी जसं मी पहिलं म्हटलं की तो करून घेतो आणि मी नुसती प्यादा आहे त्याच्या हातातली. जेव्हा नितीन गडकरींसारख्या मोठ्या व्यक्तीचं नाव आलेलं अँड यू रिस्पेक्ट हिम, तर मग त्यांच्या विरोधात आरोप करणं
किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी बोलणं, तेव्हा तुमच्या मनामध्ये थॉट्स काय होते की हे करणं किती? ऍक्च्युली काय झालेलं, नितीन गडकरींना ते माझ्या मानलेल्या भावाचे काके सासरे होते. जेव्हा सिंचन घोटाळा बाहेर आला तेव्हा मला सांगितलं गेलं की आम्हाला वरून आदेश आहे, तेव्हा ते भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा आम्हाला वरून आदेश आहे की भाजपने याच्या विरुद्ध बोलायचं नाही. आणि तोपर्यंत आय वॉज अ भाजप वोटर, आय मायसेल्फ, आमचं अख्खं कुटुंब वॉज अ भाजप वोटर. माझे बाबा जसं मी म्हटलं RSS मध्ये. तर तोपर्यंत वी हॅड ग्रेट फेथ की बाबा नाही ते असं नाही करणार. तर मला जेव्हा कळलं की नितीन गडकरी यांनी हे थांबवायला सांगितले की याच्या विरुद्ध लढायचं नाही, तेव्हा मी तो माझा जो मानलेला भाऊ आहे त्याला मी फोन केला की मला त्यांना भेटायचंय. तो म्हणाला हा मी करतो ना. त्यांनी माझ्यासमोर त्यांना फोन केला की ते म्हणाले मी उद्याच आहे. त्यांचा वरळीला तिथे ते जे बिल्डिंगमध्ये ते राहायचे तिथे आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि आम्ही 4 जण असे गप्पा मारतो, असे 4 जण बोलत होतो. आणि ते म्हणाले की नाही म्हणे मी त्यांना फक्त सांगितलं की आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये आहोत आणि सिंचन घोटाळ्याचे पेपर आम्ही भाजपाकडे दिलेत पण ते लढत नाहीयेत. तर ते म्हणे नाही म्हणे आमचं काम नाही ते सगळं लढणं, पवारांविरुद्ध मी काही करणार नाही. शरद पवारांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत, 4 कामं ते माझी करतात, 4 कामं मी त्यांची करतो, आमचे बिझनेस आहेत म्हणे एकत्र. हे ऐकल्यानंतर मला संताप आला. मी बाहेर येऊन माझ्या मिस्टरांना फोन केला की काय बोलतायत हे, म्हणजे हे भाजपचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षाचे अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांबरोबर यांचे बिझनेसेस आहेत, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ अ कंट्री आर वी इन. मी अक्षरशः नवऱ्याला फोन करून हे सांगितलं व्हॉट द हेल इज हॅपनिंग असं. तर तेव्हा मी पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली आणि हे मी जाऊन अरविंदला सांगितलं आणि ते सगळं वाढत गेलं. आता मेन टर्निंग पॉइंट त्याच्यातला असा होता की ज्या दिवशी मला एक पत्रकार नागपूरहून भेटायला आली आणि मला म्हणाली की आर यू अवेअर की नितीन गडकरींच्या वाड्यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलीचा रेप झाला. आणि आय वॉज शेकन. मला म्हणाली, तिने मला पूर्ण 2 गठ्ठे याचे दिले, म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सचे दिले. पहिला रिपोर्ट म्हणाली वाचा तुम्ही, आणि मी तो वाचला. तर ती 7 वर्षाची मुलगी योगिता ठाकरे नावाची, जिच्यावर रेप गडकरी वाड्याच्या आत झाला आणि असं म्हटलं जातंय की तो त्यांच्या मुलाकडनं केला गेला. आणि त्यांच्या त्या गेटकडे त्यांचा ड्रायव्हर होता, सिक्युरिटी गार्ड होता आणि या सगळ्यांच्या. आणि नंतर तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट क्लिअर कट म्हणतोय की इट वॉज शी डाईड ऑफ दॅट, म्हणजे तिला डोक्याला इंजुरीज होत्या, तिच्या अमुक पार्ट्सवर इंजुरीज होत्या, या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड होत्या. आणि तो रिपोर्ट बदलून सेकंड पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला गेला आणि त्या सेकंड पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शी डाईड ऑफ चोकिंग ड्यू टू सम दिस ऑफ द कार असं म्हटलं गेलं. म्हणून ते सगळं संपलं. तर ते हे सगळं 2012च आहे. तेव्हा मला खूप राग आला आणि मी ठरवलं यांच्या विरुद्ध लढायचं. तोपर्यंत आय डिडंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ हिम. पण पहिलं तर त्यांनी जे स्वतः म्हटलं मला की आमचे शरद पवारांबरोबर संबंध आहेत आणि दुसरी ही घटना, त्यानंतर फ्यूज उडाला होता. आणि मी मग त्यांचं ते पूर्ती घोटाळ्यावर काम करायला सुरुवात केली. मग मी आणि अरविंदनी दिल्लीहून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आमच्या नंतर सुषमा स्वराजनी तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हे सगळं बाहेर येऊ लागलं. पण म्हणजे असं आता लोकांचं एक इम्प्रेशन त्यांच्याबद्दल आहे की ते अतिशय चांगलं रोड्स बनवतात, अमुक बनवतात, पण तेच रोड्सची स्थिती काय आहे, ते त्याच्यात किती पैसा खातात. आणि पूर्तीला आय वॉन्ट टू स्टेट दिस ॲज अ फॅक्ट की IRB चे त्यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मी तेव्हाच्या काळी ते एक्सपोज केले होते. म्हणजे जे माणसं रोड्स बनवायची त्यांच्याबरोबरच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मी सगळ्या डॉक्युमेंटेड होते. आता हे सगळं जनतेपर्यंत येत नाही. अमुक प्रत्येकाचा चांगला बोलतात, अमुकांच्या विरोधात बोलतात, म्हणून लोकांना वाटतं नाही हा व्यक्ती चांगला आहे, आणि ते असतीलही, पण त्यांच्या तोंडात जितक्या शिव्या आहेत, सभ्य माणूस अशा शिव्या देऊच शकत नाही, इतक्या शिव्या नितीन गडकरींच्या. हो. आणि मला हे सगळं जेव्हा झालेलं मी बघितलं, वाचलं, यू कॅन गुगल इट, योगिता ठाकरे कॅन गुगल इट राईट नाव. आणि त्याचं जेव्हा सगळं बघितलं, वाचलं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितल्यावर मला खूप शॉक झाले होते मी. अँड द ओनली वे टू फाईट इट आउट वॉज गेट ऑन द ग्राउंड अँड फाईट. म्हणून मी ते फाईट. पण तुम्ही ग्राउंडवर आल्यानंतर पण तुम्हाला ही गोष्ट रिअलाइज झालीच असेल की हे मोठी माणसं आहेत
आपण त्यांच्यापर्यंत तेवढे पोहोचू नाही शकत किंवा त्यांना आपण हात नाही लावू शकत. हो ना. तेव्हा त्यांनी काय सुरू केलं माहितीये, पहिलं मी सिंचन घोटाळा लढले ना, तेव्हा माझ्या जमिनींविरुद्ध मला नोटीस आली दुसऱ्याच दिवशी. ज्या दिवशी मी PR दाखल केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी. ज्या दिवशी मी नितीन गडकरींविरुद्ध बोलले, मी कधी जमीन घेतली नाही. आणि मग मी दाखवलं की मी ज्यांची घेतली ती गोगटे कुटुंब आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की गोगटे म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण. तर हे काय चाललंय, आणि कोणीही तेव्हा माझा म्हणजे समोर जे हे घ्यायला पाहिजे इंटरव्ह्यूज ते घेतले गेले नाहीत, काही झालं नाही. पण जे दाखवायचं असतं तेच दाखवलं जातं तेव्हा. आणि जसं मी मगाशी पण म्हटलं की टार्गेटिंग केलं जातं, तुम्हाला चिखलफेक होते, तेव्हा तुम्ही फाईट आउट करून समोर दाखवलं जात नाही. ह्या सगळ्यातनं हळूहळू लढत मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले. तुमचं आता जसं तुमच्यावर आरोप झालेले की तुम्ही आदिवासींची जी जमीन विकत घेतली त्याबाबत त्याचं ते खरं रिझन काय आहे, म्हणजे काय मिथ आहे, काय फॅक्ट आहे? नाही, तर ते कोणी केले होते, म्हणजे त्याच्यात कसं झालं की गडकरींचं मी ज्या दिवशी एक्सपोज केलं त्याच्या विदिन 2 days एका रोखठोक कार्यक्रम होता, झी 24 तास नावाची जी एक चॅनल आहे त्यांचा. त्याच्यात मी आणि उदय निरगुडकर, मी आणि खडसे हे 3घच जणांना मला फोन आला उदयजींचा की एक कार्यक्रम करायचा आहे पण फक्त तुम्ही आणि खडसे असाल. तर मी म्हटलं चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे नाही, ते बरंचसं काही बोलतील पण तुम्ही ठीक आहात ना. मी म्हटलं त्यांना जे बोलायचं बोलू दे, कारण मी म्हटलं मी पहिल्यापासून जाम बिंदास असायचे. तर मी बघितलं तर हे आपला एक ठोकळा काही घेऊन आले होते. तर आणि ठेवला आणि म्हणे एक पुरावा द्या. त्यांची ती स्टाईलच आहे बोलायची. म्हणजे तुम्हाला एक पुरावा त्यांच्या विरुद्ध द्या, मी तुमच्या पायाचं तीर्थ पिईन म्हणे. म्हटलं माझा ओपन चॅलेंज आहे तुम्हाला, 16 तारखेपर्यंत मी तुम्हाला सगळे पुरावे दिले, तर मग तीर्थ प्यायचं की नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे, पण मी पुरावे मात्र देणार. आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही दिल्लीहून ती प्रेस कॉन्फरन्स मी आणि अरविंदने केली तारखा ठेवून. आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळलंच नाही ना की हे काय बॅक ऑफ होणारे नाही, पैसे खाणारे नाही. मग यांना बॅक ऑफ करायचं कसं, मग वाटेल ते आरोप लावायचे. आणि आजपर्यंत कोणी दाखव की कुठल्या आदिवासीचे, मला आतापर्यंत ते गुढ आहे की ते काय का बोलले. आणि ते एक सुधीर सूर्यवंशी नावाचे पत्रकार होते, त्यांना मी आत्ता काही दिवसांपूर्वी ते हे केलं की मी म्हटलं तुम्ही जो एक लिहिलेला, एक अजूनही यू कॅन गुगल सर्च, अंजली दमानी एज अ लँड शार्क असं त्यांनी एक हे लिहिलं होतं, तेव्हा आर्टिकल लिहिलं होतं. मी म्हटलं मी तुम्हाला ओपनली सांगितलं होतं तुम्ही माझ्या घरी येऊन बघा, फॅक्ट्स बघा. इफ यू वर अ गुड जर्नलिस्ट यू वुड हॅव डन अ 2-way रिपोर्टिंग, नॉट 1-way रिपोर्टिंग. पण तुम्ही आला नाहीत, बघितलं नाहीत, वाटेल ते रिपोर्टिंग केलं. आणि आज मला सांगा की डू यू थिंक यू वर राईट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम? नाही, असं ते स्वतः आता मला त्यांनी उत्तर पाठवलं. पण म्हणजे असं सगळं टार्गेटिंग होतं. यू आर पुट इन सच अ विचित्र सिच्युएशन. मग हे नाही झालं तर खडसेंनी 4 FIR केले की मी काही गुंडांना, 6 गुंडांना मी एका रूममध्ये बंद केलं, त्यांना कुलूप लावलं, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली, असं माझ्यावर FIR झाली. आयुष्यात कधी मी शिवी म्हणजे काय हेच मला माहित नाही, पण आमच्या घरात एक चकार शब्दानी कोणी, माझ्या आयुष्यात मी सगळ्यात हायेस्ट शिवी एकदा नवाब मल्लिकांना दिली होती, आणि ती पण अगदी ऑन चॅनल. आणि ती शिवी म्हणजे साला म्हटलं होतं मी त्यांना, आणि मी भडकून बोलले होते. आणि ते भडकून बोलल्यानंतर मला सुनील केंद्रेकर नावाचे एक आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की अरे तू काय बोललीस, तू चिडून त्यांना साला अशी शिवी दिलीस. मी म्हटलं मला माहित नाही, आय एम सॉरी, पण मला खूप राग आला होता त्यांचा म्हणून मी ते बोलले. ही माझ्या आयुष्यातली हायेस्ट शिवी जर आहे तर मी कोणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार? पण तसा FIR रजिस्टर केला जातो, तो मला फाईट करावा लागतो. क्वॉशिंग करताना फक्त लोकांचा जो विश्वास आहे तो जजेसचा पण विश्वास आहे, म्हणून माझ्यावर असलेल्या 32 प्लस नंतरच्या 7 अशा 39 डिफेमेशन केसेस आहेत. 28 त्या कोर्टानेच उडवले, तिथे मला जावं पण नाही लागलं. FIR ज्या झाल्या त्याच्या ज्या क्वॉशिंगच्या मॅटर मी फाईल केल्या, त्या क्वॉशिंग मॅटरमध्ये ही जी केस आहे की मी 6 जणांना बंद केलं, तर जजेसने त्या पोलिसांना विचारलं व्हॉट एव्हिडन्स डू यू हॅव? ते म्हणाले नाहीये, आम्ही एव्हिडन्स बघितला पण नाहीये. मग तुम्ही केलीच कशी FIR रजिस्टर? विथड्रॉ द प्रोसिक्युशन. अशा ऑर्डर्स जेव्हा हायकोर्ट देतं
तेव्हा बरं वाटतं की नाही, एव्हरीबडी नोज दॅट यू आर इन द पाथ ऑफ ट्रूथ. म्हणजे 2 मला ऑर्डर्स मिळाल्या. ही इथे मुंबई हायकोर्टाची आणि एक औरंगाबाद हायकोर्टाची. ती खडसेंनी थेट माझ्यावर जो FIR केला होता, त्याच्यात हायकोर्टाने औरंगाबाद बेंचनी ऑर्डर दिली की इफ अ पर्सन लाईक ऑफ हर स्टेचर, इफ अन ॲक्टिव्हिस्ट ऑफ हर स्टेचर इज हॅरेस्ड लाईक दिस, इट इज अ सॅड डे फॉर डेमोक्रेसी. असं जेव्हा ऑर्डरमध्ये येतं तेव्हा यू फील गुड की ॲटलिस्ट ऑल दॅट क्राऊड नोज की तुम्ही सिद्धांतांवर चालता. तर इट इज खूप 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 फाईट केलंय रे. इट इज नॉट इझी टू फाईट. आता ते फंदात पडत नाही, आता कोणीच माझ्या फंदात पडत नाही.